आणि हाच तो वाडा ज्यांनी 82 वर्ष या अखंड भारतावर राज्य केलेले. एक काळ जर तुम्ही नाटकामध्ये बघितला ज्याच्यामध्ये आपल्या गादीवर पूर्णपणे जे नियंत्रण होतं ते दिल्लीच्या गादीचं होतं, पण एक काळ असा आला जो पेशव्यांनी पूर्ण त्यांच्या स्टोरीने दाखवला, ज्यामध्ये त्या गादीवर कोण बसतात दिल्लीच्या गादीवर, तो जो हा वाडा ठरत होता. आज ही वास्तू जशी बघायला पाहिजे त्या अवस्थेमध्ये तिथे नाहीये, पण ती वास्तू एकंदरीत कशी होती त्याचं डिटेलिंग माझे सहकारी तुकाराम ढगे सांगतील सगळ्यांना. तर नुकताच मंडळी आपण श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा जिवंत आणि ज्वलंत इतिहास या महानाट्य अजिंक्य योद्धा या माध्यमातून पाहिला. आता मला असं सांगावंसं वाटतं की हा जो शनिवार वाडा जसा अनिकेतनं म्हणाल्याप्रमाणे जळण्याच्या अगोदर कसा होता तो आम्ही दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आणि आम्हाला बऱ्याच ठिकाणावरनं जेवढी इतिहासातली माहिती मिळाली, प्रत्येक लेखकाचं वेगवेगळं म्हणणं होतं, पण त्यानुसार आम्हाला जेवढं काही आकलन झालेलं आहे त्या माध्यमातून आम्ही हा शनिवार वाडा परत बांधण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यात काही तुम्हाला त्रुटी आढळून आल्या असतील तर त्याबद्दल मी आताच दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपल्यापैकी जे इतिहासकाराचे चांगले मार्गदर्शक असतील तर त्यांना जर यापेक्षा अनेक काही चांगल्या गोष्टी असतील ज्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या उपयोगी पडतील तर त्यांचं सदैव स्वागत आहे. तर जेव्हा बाजीराव या मराठा साम्राज्याचे पेशवे झाले त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी तेव्हा त्यांना पुण्यातली जहागिरी दिली होती आणि त्यांचे वडील जे बाळाजी विश्वनाथ भट हे सासवडला राहायचे. पण सासवडला ते राहत होते आणि बाजीराव पेशवे यांना जहागिरी तर पुण्यात दिली. तर त्यांनी विचार केला की आपण पुण्यामध्ये जाऊन राहू. आणि ते जेव्हा सुरुवातीला आले तेव्हा पुण्यामध्ये कसबा पेठेमध्ये ते एका साध्या वाड्यामध्ये राहत होते. मग त्यांना वाटलं की आपला पण एखादा असा भव्य आणि दिव्य वाडा असावा. आणि तेव्हा इसवी सन 10 जानेवारी 1730 रोज शनिवार या दिवशी शनिवार वाड्याचे भूमिपूजन झाले. आणि हाच वाडा 22 जानेवारी 1732 रोजी याचं बांधकाम पूर्ण होऊन वास्तुशांती झाली. आणि तोही वार शनिवारच होता. या दोन्ही शनिवार असल्यामुळे वास्तुशांतीचा आणि भूमिपूजनाचा या वाड्याला नाव पडलं शनिवार वाडा. आता इतिहासाबद्दल तर बाजीरावांचं सांगायचं झालं तर आपले शब्द कमी पडतील. एक मी तुम्हाला एक छोटासा प्रसंग सांगतो आणि आपण सर्व मग त्यानंतर पूर्ण काय आम्ही इथं बनवलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी बघू. बाजीरावांसाठी आपला बुंदेलचा राजा छत्रसाल बुंदेल यांनी एक पत्र पाठवलं होतं. त्याचं कारण असं होतं की मोगल सम्राट किंवा मोगल आपण म्हणू सरदार मोहम्मद खान बंगेश यांनी छत्रसाल राजा बुंदेल यांना एवढा उपद्रव दिला होता की त्यांच्याकडे आता सामर्थ्य राहिलं नव्हतं की त्यांचं राज्य वाचवलं जाईल. तेव्हा त्यांनी बाजीरावांना एक पत्र लिहिलं. ते पत्र असं कवितेच्या माध्यमातून होतं की त्याच्या 2 ओळी अशा होत्या, जो गती ग्राहक गजेंद्र की सो गती भई है आज, बाजी जात बुंदेल की रखो बाजी लाज. तर याला एक पौराणिक आपल्या असं महत्व आहे की जेव्हा हत्तीचा पाय एका मगरीने तोंडात धरला होता त्यावेळी त्या हत्तीला वाचवण्यासाठी भगवान विष्णू सुद्धा आले होते आणि त्या हत्तीला मोक्ष दिला होता. त्याप्रमाणे बाजीराव तुम्ही या आणि आम्हाला वाचवा. तर त्यांना वाटलं बाजीरावांना पत्र पोहोचल्यानंतर बाजीरावांना पोहोचण्यासाठी जवळपास 10 दिवसाचा तरी कालावधी लागेल. पण बाजीराव तिथं पोहोचले अगदी 4 दिवसामध्ये. तर बाजीरावांचा हा जो वेग आहे आणि हा वेगाचा जो प्रवास आहे त्याबद्दल एका थोर इतिहास किंवा ज्येष्ठ इतिहासकार संशोधन करणारे जे आहेत त्यांनी असं लिहिलेलं आहे की त्यांच्या संपूर्ण 20 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी जवळपास 2.25 लाख किलोमीटरची घोडदौड केली होती. तर तुम्ही विचार करू शकता त्याचा वेग काय असेल आणि त्यांचा पराक्रम काय असेल. आणि दुसरा एक प्रसंग सांगायचा झाला तर ज्यावेळी बाजीराव दिल्लीवरती चालून गेले होते त्यावरती बादशाला अशी झूल उठवली की बाजीराव आले. पण प्रत्येक वेळी असं व्हायचं की बऱ्याच वेळी या खबरी चुकीच्या पण निघायच्या. तर तो एक सैनिक होता, तो बादशाकडे एक शिळ्या भाकरीचा तुकडा घेऊन गेलेला. आणि तो शिळ्या भाकरीचा तुकडा जेव्हा बादशाने बघितला त्यावेळी बादशाह म्हणाला की शिळ्या भाकरीचा तुकडा खाऊन रणांगणामध्ये जर कोणाचं सामर्थ्य गाजवायची ताकद असेल तर तो बाजीरावच असू शकतो. आणि नक्कीच बाजीराव इथे येऊन गेले. तर बाजीरावांचा पराक्रम जेवढा आपण सांगू तेवढा कमी. तर आता त्यानंतर आपण वळू या शनिवार वाड्याच्या इतिहासाकडे की शनिवार वाडा बांधला कसा गेला. तर आपण कुठलाही वाडा म्हणलं की सुरुवातीला आलं त्याचा प्रवेशद्वार. तर प्रवेशद्वारामध्ये जर बघितलं तर सुरुवातीला 2 बुरुज आणि बाकी असे 7 बुरुज आहेत. असे एकूण या वाड्याला 9 बुरुज आहेत. हा पहिला बुरुज
ज्याला चिरेबंदी बुरुज, आणि प्रत्येक बुरुजाला अशी नावं दिलेली आहेत की ते ज्या दिशेला आहेत तशी. म्हणजे हा आग्नेय बुरुज झाला, तो ईशान्य बुरुज, हा नैऋत्य बुरुज, हा पागेचा आणि हा तोफेचा. आणि या दरवाजाची जर आपण शैली बघितली तर हे असं आपल्या पूर्ण काही म्हणजे हिंदू पारंपरिक पद्धतीने बांधकाम झालेलं नाहीये. हे अष्टकोनी बांधकाम जे आहे याच्यावरती पोर्तुगीज किंवा इंग्रजांचा त्यांच्या शैलीचा प्रभाव आहे. हा वरचा जर भाग बघितला ज्याला आपण मेघडंबरी म्हणतो तर त्याला मुघल शैलीचा प्रभाव आहे. आणि दरवाजा जर बघितला ज्यावरती चंद्र सूर्य वगैरे कोरलेले आहेत तर त्या दरवाजा हा हिंदू पारंपरिक पद्धतीने बांधला गेलेला आहे. आणि त्या दरवाजाला बघितलं तर आपण समोरून असे खिळे लावलेले आहेत. आता या खिळ्यांचा इतिहास बऱ्याच लोकांना माहिती असेल की ज्यावेळी परकीय शत्रूंचं आक्रमण होतं त्यावेळी ते हत्तीने धडक मारला जाते आणि तो दरवाजा उघडला जातो. पण जेव्हा हत्ती पहिल्यांदा धडक मारतो आणि त्याच्या डोक्यामध्ये जेव्हा खिळे घुसतात दुसऱ्यांदा हत्ती धडक मारत नाही. मग त्यासाठी शत्रूकडे पण एक शक्कल असते की ते काय करतात, उंटाला त्या दरवाजाच्या समोर उभं करतात आणि हत्ती त्या उंटाला धडक मारतो आणि सगळे जे काही खिळे असतात ते त्या उंटाच्या पोटात घुसतात. आणि इथूनच आपल्याला एक नवीन शब्दप्रयोग कळतो इतिहासातला ज्याला आपण उष्टराष्ट्र किंवा उंटराष्ट्र म्हणतो. या दोघांच्या भांडणात दुसऱ्याचा लाभ होत नाही, तिसऱ्याचं मरण होतं. मग आता इथून जर आपण बघितलं या दरवाज्यातून जर आत गेलो तर आपण असं सरळ सरळ आत नाही जाऊ शकत. आपल्याला थोडस उजव्या बाजूला वळायला लागतं आणि इकडनं दरवाजा आहे. त्याच्या मागचं कारण असं की जेव्हा शत्रू दरवाजा तोडेल आणि आत घुसेल तर अचानक त्यांना पूर्णपणे आत नाही जाता यावं, त्यांना तिथं थांबायला लागेल. या उद्देशाने दरवाजाची ही जी काय बांधणी केलेली असते ती अशी केलेली असते. आता जेव्हा आपण आत येऊ, जर समोरून तुम्हाला बघायचं असेल तर येऊ शकता. इथं आल्यानंतर हा जो पहिला आहे ते दोन इथं हौद होते ज्याला आपण स्वागताचा चौक म्हणायचो. आणि तिथून आत गेला तर हा मुख्य शनिवार वाडा, जो असा इतिहासकारांचं म्हणणं आहे की शनिवार वाडा जवळपास 7 मजली इमारत असावी, ज्यातला पहिला हा तळमजला आणि त्यावर 3 मजली. आणि या 3 मजल्यावरती एक जे दुसरे जे 3 मजले असणार आहेत तो एक मनोरा असेल ज्यावरनं संपूर्ण पुण्याची पाहणी पण करता येत असावी आणि एक सुंदर दृश्य पण दिसत असावं. आता या महाराज जे काय असणार ते वाड्यामध्ये शनिवार वाडा हा त्या काळचा सचिवालय होता. आणि ते जसे त्यांनी उल्लेख केला की जवळपास 85 वर्ष या वाड्याने संपूर्ण भारतावर नियंत्रण ठेवलेलं आहे. तर शनिवार वाड्यासारख्या अनेक अशा सुंदर वास्तू तुम्हाला बघायला मिळतील, पण शनिवार वाड्याची जी खरी सुंदरता आहे ती त्याच्या इतिहासामध्ये आहे. आता या वाड्याच्या जर आपण उजव्या बाजूला जर इथं बघितलं तर तो हजारी कारंजा. आता त्याला नेमका हजारी कारंजा हे नाव पडण्यामागचं कारण असं आहे की तिथे जवळपास त्या कारंजाला 197 तुट्या होत्या नळाच्या आणि त्या प्रत्येक तुटीवरती एक कमळ लावलेला असायचा. त्या कमळाला 5 छिद्र होते. ज्याला सोन्याचा दुसरे पेशवे होते नानासाहेब पेशवे, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे चिरंजीव, तर त्यांचा हा महाल आहे. आता डाव्या बाजूला जर गेला तर तुम्हाला इथे दिसेल मस्तानी दरवाजा. या मस्तानी दरवाजाला दुसरं नाव आहे अली बहादूर दरवाजा. अली बहादूर हा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांचा नातू, तर त्यांची ही समोरची जागा. आणि अगदी याच्या पाठीमागे जर आपण इथं बघितलं तर ती चिमण बाग. ही बाग अतिशय सुंदर होती आणि या बागेमुळेच आपण मागचा जर महाल इथं बघितला तर हा जो गणेश महाल आहे, गणेश महालाची गणेश महाल ज्या एरियात बनवला गेला होता तर त्यात असं असायचं की या बाजूला बघितलं तर हा सुंदर बगीचा दिसता यावा म्हणून गणेश महाल या भागात बनवला होता. आता इथला जो दरवाजा बघितला तर तो कवठी दरवाजा किंवा त्याला खिडकी दरवाजा पण म्हणायचे, कारण तिथे कवठाचं झाड वगैरे होतं. आणि इथं आपण मागे आलो तर हा दरवाजा जो होता तो गणेश दरवाजा. मुख्यतः जे पाहुणे रावळे कोणी पण असो त्यांची जी येऊजवळ असायची ती ह्या दरवाज्यातच असायची. आणि तो दरवाजा आहे तो अगदी कधी उघडला जायचा ज्यावेळी पेशवे खूप मोठं युद्ध वगैरे करून लढाई करून आलेत आणि युद्धानंतरचा विजय वगैरे साजरा करायचा असेल किंवा गणेश उत्सव असेल त्यावेळीच तो दरवाजा उघडला जायचा. आता मागच्या बाजूला बघितलं तर तो नारायण दरवाजा, जे आपण बऱ्याच अशा ऐकाऊ ज्या कहाण्या ऐकतो की काका मला वाचवा वगैरे या असल्या, तर ते नारायण दरवाजा जो आहे तिथून जे नारायणराव पेशवे होते त्यांचे शेवटचे जे देहाचे तुकडे त्या दरवाज्यातनं घेऊन गेले होते, त्यामुळे त्या दरवाजाला नारायण दरवाजा किंवा जांभूळ दरवाजा असं पण म्हणतात, कारण तिथे जांभळीचं पण झाड होतं. आणि त्याच्या पुढे जर बघितलं तर आम्ही तिथं ती अष्टकोनीची विहीर बनवलेली आहे. तर ती विहीर अशी होती की त्याच्यावरती असे जे रहाटाचे जे गाडगे असतात ना त्याने पूर्ण त्या वरच्या टाकीमध्ये पाणी भरलं जायचं आणि त्या टाकीतल्या पाण्याच्या दबावामुळे सगळे काही शनिवार वाड्यामधले जे कारंजे होते ते त्या पाण्याच्या दबावामुळे उडायचं. आणि आपण जर पुढे आलो तिथं तर तिथं हत्तीची आणि घोड्यांची जी पागा होती, आता ज्याला आश्वशाळा किंवा हस्तीशाळा
शाळा म्हणतो. तर जे नवीन वगैरे कोणी प्रशिक्षण घेणारे असतील तर त्यांचं प्रशिक्षण वगैरे पण त्या ठिकाणी व्हायचं. तर ह्या ज्या वास्तू वगैरे बनवलेल्या आहेत तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी असे वेगवेगळे संदर्भ पण त्याचे सापडतील. पण आम्ही म्हणजे 2-3 प्रकारचे जे आम्हाला मॅप मिळाले, नकाशे मिळाले, त्यावरनं हा बनवायचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. तर या वाड्याविषयी आम्ही जी माहिती सांगितली तर ही माहिती जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी शनिवार वाड्याला बघायला जाणार तर यातले जर ही माहिती घेऊन गेली तर नक्कीच तुम्हाला शनिवार वाडा बघण्यामध्ये आनंद वाटेल. एवढं बोलून मी माझे हे 2 शब्द संपवितो. धन्यवाद.